आपल्या शरीरातील संप्रेरक आणि ऊर्जा प्रणाली समजून घेणे महत्वाचे आहे. तयार आहात? चला तर मग. संप्रेरक प्रणालीमध्ये थायरॉइड, स्वादुपिंड आणि अधिवृक्क ग्रंथी यासारख्या ग्रंथींचा समावेश होतो. या ग्रंथी संप्रेरके तयार करतात जी तुमच्या वाढीसाठी, ऊर्जेसाठी, मूडसाठी आणि अवयवांच्या कार्यासाठी आवश्यक असतात. चयापचय विकार तुमच्या पेशी अन्न ऊर्जेत रूपांतरित करण्याच्या पद्धतीत अडथळा आणतात. याची अनेक कारणे असू शकतात, जसे की अनुवांशिक समस्या, स्वयंप्रतिकारक प्रतिक्रिया, संसर्ग, गाठी आणि तुमची जीवनशैली, जसे की आहार आणि ताणतणाव. लक्षणांमध्ये थकवा, वजन वाढणे किंवा कमी होणे, मूड स्विंग्ज, अतितहान किंवा वारंवार लघवी होणे आणि हृदयाच्या गतीत बदल. सामान्य आजार, मधुमेह, थायरॉइडच्या समस्या, अधिवृक्क ग्रंथींची कमतरता आणि पीसीओएस. फेनिलकेटोनुरिया किंवा पीकेयू सारखे दुर्मिळ आजार देखील आहेत, ज्यामुळे पोषक तत्वे पचवण्यास अडचण येते. धोकादायक घटक, कुटुंबातील एखाद्या सदस्याला हा आजार असणे, वय, लठ्ठपणा, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि विषारी पदार्थांच्या संपर्कात येणे. योग्य काळजीसाठी नियमित तपासणी, पातळी तपासणे, संतुलित आहार, व्यायाम आणि ताणतणावाचे व्यवस्थापन आवश्यक आहे. निरोगी जीवनशैली स्वीकारून तुम्ही तुमचे संप्रेरक आणि चयापचय आरोग्य राखू शकता. ब्रेक टाइम पत्का. माहितीपूर्ण राहा, निरोगी राहा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.